नमस्कार, मी स्वप्ना. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे दिवाळी फराळ स्पेशल कुरकुरीत, खुसखुशीत तसेच चटपटीत अशी लसुणी शेव. अगदी खुसखुशीत तसेच कुरकुरीत ही शेव बनवून तयार होते. तुम्ही व्हिडिओमध्ये आवाजसुद्धा ऐकू शकता. शेव आपली किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे. तर ही शेव संपेपर्यंत अजिबात नरम पडत नाही, मस्त छान कुरकुरीत राहते. ही शेव एकदा बनवून ठेवली की 20 ते 25 दिवस आरामात टिकते आणि अजिबात नरम पडत नाही. तर शेव अजिबात नरम पडू नये यासाठी मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये काही टिप्स शेअर केलेल्या आहेत. तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. शेव बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे, 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि 8 ते 9 एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. लसूण आपल्याला सोलून घ्यायचं आहे. आता घेतलेलं सगळे साहित्य आपल्याला अजिबात पाणी न टाकता सुरुवातीला थोडंसं कोरडंच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं साहित्य मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. सुरुवातीला जर आपण यामध्ये पाणी टाकून घेतलं तर हे व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला साधारण अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी हे मिश्रण छान अगदी बारीक असं वाटून घेतलेला आहे. चला तर आता आपण यामधील पाणी चाळणीने गाळून घेऊया. तर त्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे चाळणीने सगळं पाणी गाळून घेऊया. या ठिकाणी बघा हे पाणी मी छान असं गाळून घेतलेलं आहे. आता हा चौथा जो चाळणीवरती शिल्लक राहिलेला आहे आपण एखाद्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो. आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया. चला तर मग आता आपण शेवचं पीठ मळून घेऊया. त्यासाठी बघा या ठिकाणी मी 2 वाटी एवढं बेसन स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. 2 वाटी बेसनासाठी या ठिकाणी अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. आता हे तांदळाचं पीठ सुद्धा आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे आपली शेव छान मस्त कुरकुरीत बनून तयार होते. आता हे दोन्ही पीठ आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकून घेऊ शकता. अगदी पाव चमचा एवढी हळद आपल्याला घ्यायची आहे आणि चिमूटभर एवढा हिंग घेतलेला आहे. तर हिंग टाकणे अगदी ऑप्शनल आहे. हिंग टाकल्यामुळे सुद्धा शेवेला छान मस्त चटपटीत अशी टेस्ट येते. त्यानंतर या ठिकाणी बघा मी पोहे खाण्याचे 3 चमचे एवढं तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर यापेक्षा जास्त तेलाचं मोहन आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही आहे. जास्त तेल आपण या ठिकाणी वापरलं तर आपली शेव तेलकट होऊ शकते. आता सगळं साहित्य बघा मी या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे तेल या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे तेलाचं मोहन आपल्याला पिठाच्या प्रत्येक कणाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तर ही स्टेप केल्यामुळे आपलं पीठ छान मस्त हलकं होते आणि आपली शेव सुद्धा छान मस्त खुसखुशीत बनून तयार होते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी छान असं हे मोहन पिठाला चोळून घेतलेलं आहे. तर अगदी परफेक्ट असं आपलं तेलाचं मोहन पिठाला लागलेलं आहे. चला तर मग आता हे पीठ आपण भिजवून घेऊया. तर पीठ भिजवण्यासाठी या ठिकाणी बघा मी आपण जे लसूण आणि ओवा जिऱ्याचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पाणी आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान हे पीठ या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं करत नॉर्मल पाणी वापरून आपल्याला हे पीठ छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कन्सिस्टन्सीचंच आपल्याला या ठिकाणी शेवेसाठी पीठ भिजवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला एका डायरेक्शनने हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे सुद्धा हे पीठ छान मस्त हलकं होते आणि शेव छान खुसखुशीत बनून तयार होते. हे पीठ जर हाताला खूप जास्त चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून पीठ मळून घेऊ शकता. शेव बनवण्यासाठी या ठिकाणी बघा मी मध्यम जाडीची चाळणी वापरलेली आहे. अगदी बारीकही नाही किंवा अगदी जाडसुद्धा नाही. आता शेवेच्या साच्याला आपल्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे. आता हे शेवचं पीठ आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर हे पीठ साच्यामध्ये भरत असताना आपल्याला मध्येच कुठेही पोकळी ठेवायची नाही आहे. पीठ आपल्याला छान दाबून भरायचं आहे. अशा पद्धतीने आपण पीठ छान दाबून भरल्यामुळे शेव पाडताना मध्येच शेव कुठेही तुटत नाही. मस्त शेवेचा एकसारखा असा घाणा बनून तयार होतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या साहाय्याने छान हे शेवेचं मिश्रण भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला साच्याचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि शेव पाडायला घ्यायची आहे. शेव तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेव तळण्यासाठी आपलं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. आता या ठिकाणी मी गॅसची फ्लेम मध्यम करून घेतलेली आहे
आणि आता आपल्याला यामध्ये शेव छान अशी पाडून घ्यायची आहे। शेव पाडताना आपल्याला शेवेचे 2 ते 2.5 वेळेस पाडायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेवेचा घाणा किती छान मस्त एकसारखा परफेक्ट असा पाडला गेलेला आहे। शेव पाडताना मध्येच कुठेही तुटलेली नाहीये। चला तर मग आता ही शेव आपण पलटी करून घेऊया। शेव तेलामध्ये टाकताबरोबर आपल्याला लगेचच त्याला झारा किंवा चमचा लावायचा नाहीये। शेव 1 ते 1.5 मिनिट तेलामध्ये छान सेट झाल्यानंतरच आपल्याला ही शेव पलटी करून घ्यायची आहे। शेव तळत असताना आपल्याला मध्यम आचेवरती ही शेव छान अशी तळून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 मिनिट एका बाजूने आणि 1 ते 1.5 मिनिट दुसऱ्या बाजूने मी ही शेव छान खमंग अशी तळून घेतलेली आहे। आपल्या शेवेला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी छान मस्त परफेक्ट अशी शेव बनून तयार झालेली आहे। शेवेमधून संपूर्ण आपल्याला तेल निथळून घ्यायचं आहे आणि शेव काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी तुम्हाला आणखी एक घाणा पाडून दाखवते। तर तुम्ही बघू शकता प्रत्येक घाणा मस्त छान एकसारखा असा पाडला जात आहे। अगदी परफेक्ट अशी आपली ही शेव बनून तयार होते। तर शेव टाकल्यानंतर बघा 1 मिनिट तेलामध्ये छान सेट झाल्यानंतर आपल्याला ही पलटी करून सारख्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे। तर राहिलेल्या सगळ्या पिठाची शेव मी सारख्याच पद्धतीने पाडून घेते आणि छान अशी तळून घेते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एखाद्या फरसाणच्या शॉपमध्ये ज्या पद्धतीची लसूणी शेव मिळते त्याच पद्धतीची ही शेव बनून तयार झालेली आहे आणि या शेवेची चव सुद्धा खूप छान अप्रतिम अशी लागते। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळी शेव छान एकसारख्या रंगावरती तळून घेतलेली आहे। आपला प्रत्येक घाणा किती छान मस्त अगदी परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे। शेव पाडताना किंवा तळताना कुठेही अजिबात तुटलेली नाहीये। शेव अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही आहे। ही शेव एकदा आपण बनवून ठेवली की हवाबंद डब्यामध्ये 20 ते 25 दिवस आरामात टिकते आणि अजिबात नरम पडत नाही। व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण अगदी अचूक आहे। तर याच प्रमाणामध्ये तुम्ही या दिवाळीमध्ये शेव नक्की बनवून बघा। अशा या पद्धतीने बनवलेली शेव छान मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत तसेच अगदी चटपटीत अशी बनवून तयार होते। चला तर मग मी एक शेवेचा घाणा तुम्हाला तोडून दाखवते की शेव किती छान मस्त कुरकुरीत झालेली आहे। आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजत असेल की ही शेव किती छान अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने दिवाळी फराळामध्ये ही लसूणी शेव एकदा नक्की बनवून बघा। आशा करते तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल। तर तुम्हाला आजची माझी ही शेवेची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।